गजानन विजय ग्रंथ अध्याय 11 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वर दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुके रूपे तुझी देवा. तुझे रूप जे निराकार, जे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्राकृतीला ते स्वरूप जाणवया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या द्या सगुण रूपे नट धरिलीस, जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत. नामामुळे तुझं प्रत विभिन्नत्व ते ना कधीही. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्मा बोलती वेदांती, रामानुजांच्या सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझं कारणे, परी तू अभिनपणे सर्वा ठाईच गवससी. तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, श्रीप्रात टाकीचा साचार, महाकाल तूच की. नागनाथ वैद्यनाथ घृणेश्वर वेरुळात, स्त्रंभक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी. तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिव शिंगणापुरी. त्या अवघ्यांकाराने असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापाचे हरण शीघ्र करी दीनबंधू. देवा तुम्ही कुबेराला क्षणात ध्यानपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापती. बाळकृष्णाच्या सदनाशी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारण सुखलाल बाळकृष्ण. या बाळापुरा लागून निस्सीम भक्त होते दोन, त्याची सरीन एकोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जंगदेव दिंडोकार. उत्सवदास नवमीचा सांगे साला येथ साचा, दैवयोग भास्कराचा तेथे चाला ओढून. एक कुत्रे पिसाळले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळेल. उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक. डॉक्टर धाडा बोलावणे. भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्यांची ना जरुरी खरी. माझ्या डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन, त्याचकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे. ते सांगतील ते ऐकावे, आपल्या हे काय करू नका. गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळा भाऊनी साचार अवघा समर्थास श्रुत केले. तो अवघा ऐकून महाराज वदले हसून, हत्यावैर आणि ऋण हे कोणाशी चुकेना. सुकलालाच्या गायी ठाई दाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दौडीला. ते तिचे दाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला. चिंता हरण्या दाडपणा मशी याने केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जाना. हा ऐसा भास्कर मतलबी, दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड. न कोठे ऊस पडदाड, वाचवून उकामी सांग तुला. हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले. आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडू मृत्यूलोका. जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागोनी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन. परिती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी. आता श्वासाच्या बाजारी देणे घेणे चालते. बोला आता झड कर, काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजान सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे. लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत, ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले. मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाला करू, तू अवघ्या ध्यानाचा सागरू. अवघे काही कळते तुला, ऐसे एकता भाषण संतोषले गजानन. खऱ्या प्रती समाधान खरे बोलताय होतसे. कोणी म्हणाले गुरुराया, भास्करासी वाचवा सध्या या कुत्र्यापासून. तो आपुला भक्त असे महाराज म्हणती त्या कारणे, हेच तुझे अज्ञान. अरे वेड्या, जन्ममरण हीच मुळी भ्रांती असे. जन्मे न कोणी मरे न कोणी, हे जाणावया कलागुणी. परमार्थाचा उपाय जाणी शास्त्राकारे कथन केला,
त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे हेच बरे. असंचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे. फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरिक रीत भास्करांचे न उरले सत्य तो अवघ्यापून झाला मुक्त. मोक्षास जाया कारणे म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करा सारखा भक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला. तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या, तरी तो त्याच्या द्वेषाकारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास. दावा आपुला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले. आता न काही शेष उरले या भास्करा कारण भले. अवघ्या उपाधी निरसल्या आता मी इतकेच करीतो. 2 महिने वाचवितो याला न पिसाळू देतो. श्वान विषापासून ते न मी केले जरी हा जन्मास येई पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले त्या आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकाच नाही पटले. मात्र बाळा भाऊ आनंदले त्या बोधा ते ऐकून. भास्कर तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता वानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावर मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येक इथ्यभूत. माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लाधले शेगावा याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा. सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकांची जरुरी नाही ते पुढल्या कसाठी पाही. ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वांची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र हे केले देहू नगर. त्या तुकोबा रायांनी त्यांची स्मारके त्या ठाया ठेविली भव्य रूप करुनिया. तोच पंथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत. परी त्यांच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती. माझी ऐकून विनंती परी शंका येत चित्ती. हो म्हणण्याची याची मला. त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकांस मिळविले. एका ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभाग कारभारी. जो खंडूजींच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव बावीकर ताराचंद्र साहूकर आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावी. मिळवून या त्या लोकांना भास्करे परदर पसरिला. माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास भव्य व्हावे वराडात या शेगावा माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा तेने आनंद माझ्या मना. होऊन सुखे करीन गमना मी वैकुंठा कारणे. संत सेवा करीन कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई ती संत पूर्वी स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोळावे प्रत्येकाने आपुल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वाहा समर्थांची. ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले. भास्कराचे स्थिरावले या योगे ते चित्त भले. रुखरुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती. जैसी लेकुरे आनंदती. पुढील सणाच्या आशेने माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास. चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. ते त्र्यंबकरा
राजा कर्पूर गौर भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांच्या संहार नको करू आता उशीर जाऊस गंगा स्नानाला भास्कर त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नाना परी बहुसाला असती उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्यांच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पहा वेधवा भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमची आहे अगाध सत्ता औषधीहून गागडी आपुल्या कृपेने भले विष बाळा पुरीच निमाले आयुष्याचे आहेत उरले 2 महिने आता की म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान अन्य तीर्थांचे प्रयोजन मला न आता राहिले ऐसी एकता त्यांची वाणी समर्थ बदले हासोनी हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळा भाऊ पितांबर यासही घे बरोबर मग ती मंडळी निघाले शेगावून भली शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे कुशावती केली स्नान घेतले हराचे दर्शन गंगाधार जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिली माय निलांबिका तेवी गहनीनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून दारात पंचवटीच्या बसलासे राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले गोपाळदासास आनंद झाला बोललेल्या जवळच्या मंडळीला आजच माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन जा घ्या त्याचे दर्शन अनन्या भावे करून माझी ही भेट म्हणून नारळासा हारख त्यासी द्या हा हार घ्याला कंठात तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणून दैत्य आम्हा उभयती मानू नका शिष्यांनी तैसेच केले दर्शन घ्याया अवघे आले कंठा माझी घातिले दिलेल्या हाराला नारळ आणि खडीसाखर ते ठेविली स्वामी समोर ती पाहून गुरुवार ऐसे बोलते भास्कराला हा प्रसाद अवघ्यास वाटी परीन होऊ दे दाट माझा बंधू हिची झाली भेट आज या पंचवटीत माझे तेथील काम झाले आता नाश कांचे राहिले म्हणून पाहिले तेथे गेले तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरात महाराज आले नाशकास्त लोकदर्शना जमले बहुत बारीक सारिक गोष्टी अमित तेथे असता झाल्या त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो संशय हे पाहता त्याची क्षमा करा हो तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास तोडगावी नेमण्यास झामसिंग पाटला त्याने आग्रह केला फार समर्थे दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे परत उगान पडे आग्रहात झामसिंग मुळीचा भक्त निस्सीम होता समर्थांचा तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या अडगावाला पुन्हा श्रोते येत्या झाला रामनवमीस शेगावी उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नाना परी एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला पाट्यात छातीवरी बैसून भास्कर केले तांडन लोक पाहाती दुरून परी जवळी होत कोणी जायनीना बाळा भाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्करासी सोडा आता बेजार झाला उन्हाने तै म्हणाला भास्कर बाळा भाऊन जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करीन ते करू दे लोकांशी वाटतीच हापट्या दिल्या मला होतात गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भाल्या अनुभवीच जाणती पुढे घेऊन भास्करासी महाराज आले वऱ्हाडासी त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले अवघे आता 2 भर उरले भास्कराचे दिवस भले
पंचमीचा ला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडहनाचे रानात, ते का हे तुझ प्रत आले असेल कळोनी. तुझला का भास्करांनी मारविले होते छत्रीनी. शेगावी माझ्या करांनी ते आहे का ध्यानात. ते क्रियमान नासावया त्यास मारिले येठाया. हा एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता. हे तर काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार. काय घडला हा प्रकार, तो आता परियेसा उत्सवाचा काला झाला. वंध पंचमी दिवस आला. एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्करासी. भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्यासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी. चित्ती साठवावा हरी. वेळ ना आली जवळ खरी. आता सावध असावे. इतर कारणे म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला. माळ बुक्का वाहून भास्करे घातले पद्यासन. नासाग्री दृष्टी ठेवून वृत्ती अवघ्या केल्या लीन. अंतर्मुख होऊन या भक्त भास्कर पूजिती. माळा बुक्का वाहती ते कौतुक पाहती. समर्थ दूर बैसून भजन झाले एक प्रहर. माध्यानी आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्यास हरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले हे ज्याला. तो पाहून हरीचा लोक पुसती महाराजास. कोठे करणे समाधीस या भास्कराच्या शरीरास. कोठे न्यावे ठेवावया समर्थ अवघ्यास संगती. द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सन्निध आहे सती. तेथे ठेवा भास्कराला ऐसे आज्ञा होता क्षणी. विमान बांधिले लोकांनी केळीचे खांब लावून. चहूबाजूस विबुध हो आत ठेविले कलेवर. पुढे भजनांचा होय गजर. मिरविता आणिला भास्कर द्वारकेश्वरा चियापाशी. सांगविधी हे समाधीचा ते ठाई झाला साचा. लोकमंती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाण. होऊ लागले अन्नदान गोरगरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निध असाचे. अंतर एक मैलाचे गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परम मनीय होती साची. झाडी चिंच वृक्षांची होती विशेष तेथ ठाया. निंब अश्वस्थ मांदार आम्र वट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर. शिवाय काही फुलझाडे. अडगाव कोली मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी. तेथे समाधी दिली खरी. समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले. याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे चिंच वृक्षांच्या सावलीत. जेव्हा यावसे पंगत तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव ऐसे करीती द्रोणपात्रीचे उचलून नेती. मरलो सर्ज गल तोही करती. जेवणाच्या नारांच्या अंगावर त्या योगी लोक त्रासले. कावळ्यास हाकू लागले. भिल्ल्यांनी ते तयार केले तिरकमटे त्या मारावया. तई बोलले गजानन अवघ्या लोका लागून नका मारू त्या कारणे. अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा. प्रसाद आपण भास्करांचा इतरांपरीच मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार. हा पितृलोकांकारण नाही मुळीच राहिला. 10 दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहू परिभ्रमण करीत सपिंडित होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी ते देती कावड्यासी. काक जेव्हा स्पर्श हेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्कर नुसते साचे. म्हणून या कावड्याचे पित्त गेले खवडून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा. तो पाहुणा वैकुंठाचा झाला आहे धवा. या
सोम सूर्य लोकांचे कारण त्यासी नुसरले साचे म्हणून पिंड दानाचे नुरले पहा प्रयोजन जयाला न ऐसी रगती त्यांच्यासाठी पिंड देती कावड्या ह्याची वाट पाहती पिंड देऊन कलशावर म्हणून कावडे रागावले त्यांनीही हे जाणितले भास्करांनी गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावड्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा अहो जीवांनो माझे एका गोष्ट आता सांगतो जी तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण ना तरी भास्करा लागू नये येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हाव घे जण मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका ऐसे महाराज बोलले तै भाविकांशी अवघे पटले परी कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेकास लागून म्हणती झाले हा सोन श्री गजाननाने केली वाणी असतानी की निरर्थक पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊन हे वेडे काही बोलती भाविका नादी लाविती आपले स्तोम माजविती संतत्वांचे निरर्थक अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे उसने न कधी आणावे अवसान ते अंगात दुसरे दिवशी ते कुस्तीत मुद्दाम पहाया आले तेथ तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा मग मात्र चकित झाले समर्थांशी शरण आले 12 वर्ष तेथ भले कावडे न आले श्रोते हो 14 दिवस झाल्यावर गजान फिरले माघारी येथे झाले हे शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित ती एका सावचित्त सांगतो मी एधवा होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे तुरुंगाचे हाते लावून विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार खडग काळा लागला थोर गती खुटली पहारीची हे म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजूस भोके चार केली पहारीने तयार दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालून एरंड पुंगड्या पेटून सोडल्या चारी दोऱ्यातून तो मध्येच बैसला अडकून दोऱ्यांची या गाठीवरी पुंगडी खाली जाईना दारू विस्तव लागेना पाणी दम धरीना आले जवळी हे सुरुंगाच्या तैकामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग कवाया जाईल की हे म्हणून गणू जवऱ्याला मिस्तरीने तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगड्या थोड्या सरकीव आणि तू येई लवकर वरी पुंगड्या जातील तोवरी 12ची या शेजारी हे म्हणजे काय होईल त्यास पुंगड्या सरकवण्यासी कोणी न धरजे जावयासी म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्तरीने दटाविले काय करीतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा त्याच्यावरी चाले जोरा अज्ञानच पडी बोकळाचा या गणू जवऱ्यांनी निष्ठा समर्थावरी साची आज्ञा होता मिस्तरीची गणू आत उतरला एक पुंगडी सरकविली ती तात्काळ तळा गेली दारू प्रती जाऊन भिडली गणू आत सापडला दुसरीस तो जो घाली हात पुंगडी सरकवण्याप्रत तो पहिला शृंग उडाला सत्य मग काय विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्थाये धावून माझे आता रक्षण तुझ्या विन कोण करी विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा दुसरा शृंग पेटवण्याचा अवधी उरला थोडका तो गणू जवऱ्या भली कपात झाल्या कपार हाती लागली त्या कपारीस बैसली सारी गणू जवऱ्याची एका मागून एकांनी पेट घेवतला सुरुंगाने उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगड अपार निघाले लोक जे का होते वरती ते बोलले ऐशा रीती बहुधा मिळाले ही असेल मुक्ती विहिरी माझी गणूला छिन्न भिन्न शरीर
झाले असेल साचार डोकावून पाहती नारी नर आत गणू चौऱ्याला तो कोठे दिसेना जनाच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर त्याचे आसम अंतभागात कोठेतरी असेल प्रेत पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीची शब्द ऐकिला आत गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडोनी या पहा कपारीत परी कपारीच्या तोंडाला थोडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येत नाही की गणूंचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया 10-5 जणांनी धोंडा सरकिविला पहारीनी गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती येताच गावात गणू गेला पळत समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी गण्या कापारीत बैसोनी किती धोंडे उडविले त्यात मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा नायसे साहस करी वरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणू प्रति पहाया मी तर लोक आले गावाचे गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता तूच मला देऊन हाता कपारीस बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पाहया आलो ना तरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया ऐसे गजानन कृपेने महिमान आहे थोरसाचे ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य श्रीदास गणू विरंचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आल्हादाव भाविका प्रत हेच इच्छी दास गणू शुभम भवतु श्री हरिहरपंस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ एकादशोध्याय समाप्त।